नमस्कार. मी पूर्वी पाटील. आज पुन्हा आले आहे वेगळे रंगचा नवीन भाग घेऊन. पण तिकडे जाण्याआधी सबस्क्राईब करा प्लीज. वेगळे रंग आयुष्याचे भाग 40. काही वेळात ते शहरात आलेत. त्याने एका महागड्या हॉटेलसमोर बाईक थांबवली. अमिया, मला ना ऑफिसचं थोडं काम आहे. इथे रूममध्ये तुला काही वेळ थांबावं लागेल, शर्वने तिला म्हटलं. नाही मी नाही थांबणार हॉटेल रूममध्ये. इथे जवळ कुठे मॉल असेल तिथे सोडा मला. मी शॉपिंग करते, तुम्ही तुमचं काम करून या, अमूने म्हटलं. शॉपिंगला आपण सोबत जाऊया. आता आराम कर. चल, मी आधीच रूम बुक केलेली आहे, शर्वने म्हटलं. नको ना, अमू म्हणाली. हट्ट नको करूस, चल, शर्व थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. अमूने रागात त्याला बघितलं आणि त्याच्या मागे गेली. रिसेप्शनवरून कीज घेऊन ते दोघं रूममध्ये आलेत. रूम खूप सुंदर होता. किती वेळ लागेल तुम्हाला, अमूने म्हटलं. जास्तीत जास्त 2 तास, त्यावर 1 मिनिट पण नाही, शर्वने उत्तर दिलं. मग काय 2 तासासाठी एवढी महागडी रूम घ्यायची गरज होती का, अमूने म्हटलं. शर्वने तिच्याकडे नजर रोखून बघितलं. काय, हे असं बघितलं तर मी घाबरेल असं वाटलं का तुम्हाला, अमूने म्हटलं. मी आलोच फ्रेश होऊन. तुला हवं असेल तर काही ऑर्डर कर, शर्व तिचं बोलणं इग्नोर करत म्हणाला. तसं अमूने तोंड वाकडं केलं. शर्व जरा वेळात फ्रेश होऊन आला. आता त्याने कपडे चेंज केलेले होते. व्हाईट फॉर्मल शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये तो कमालीचा हँडसम दिसत होता. अमू त्याच्याकडे बघतच राहिली. तो आरशासमोर येऊन त्याचे केस सेट करत होता. त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती डोळे मोठे करून त्याला बघत होती. काय झालं, अशी का बघतेय, शर्व तिच्या समोर येत म्हणाला. कुठे जाताय तुम्ही आणि हा ड्रेस कुठून आला, अमू डोळे बारीक करत त्याच्याकडे बघत म्हणाली. अगं माझाच आहे बाई, मीच आणला होता सोबत. आणि सांगितलं तर तुला, इथे माझे सिनियर आलेले, त्यांना भेटायला जायचं आहे, शर्वने म्हटलं. सिनियरला भेटायला एवढं नटून थटून जातात का? असं तर नाही ना की तुमच्या एक्सला भेटायला जाताय, अमू डोळे बारीक करत म्हणाली. शर्वने डोक्याला हात लावला. ए बायको, असं नवऱ्यावर संशय घेणं चांगलं नसतं. चल, येतोच मी येईपर्यंत तू रूममध्येच थांबायचं आहे, कळलं ना, शर्वने म्हटलं. हे चांगलं आहे. स्वतः बाहेर भटकायचं आणि मला इथे रूममध्ये डांबून ठेवताय, अमूने तोंड वाकडं करून म्हटलं. सिरियसली, डांबून? आणि मी भटकायला नाही जात आहे, काम आहे ग. मी आलो की जाऊ आपण भटकायला. हवं तर इथेच राहू आज, ओके? जाऊ मग मी आता, उशीर नको व्हायला मला, शर्वने म्हटलं. अमू, येऊ दे, मग बघतो तुला, शर्व बाहेर जात म्हणाला. शर्व गेल्यावर अमू, अरे हे तर गेले. जरा वेळ अजून पिडलं असतं न तर मज्जा आली असती. आता काय करू, कोणाला त्रास देऊ? पण काही असो, कोणापेक्षा यांना त्रास द्यायला खूप मज्जा येते. पण काही म्हण अमू, तुझा नवरा बाकी सॉलिड हॉट आहे. ते त्यांची गुलाबी होठ असं वाटतं खाऊनच टाकावं. स्वप्नात पण वाटलं नव्हतं मला की इतका हँडसम नवरा मिळेल. शर्व देशमुख, आता तुम्ही फक्त माझे आहात, फक्त माझेच, अमू स्वतःशीच बोलत होती. दुसरीकडे
शर्व त्याच हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये, जिथे आजूबाजूला कोणीही नव्हतं अशा ठिकाणी आला. हॅलो सर, जय हिंद, शर्व म्हणाला. जय हिंद कॅप्टन, बसा. आज पूर्ण 2 मिनिट लेट झालात तुम्ही. मेजर राम. सॉरी सर, शर्व मान खाली घालून म्हणाला. ठीक आहे रे, आता गर्लफ्रेंडसोबत आल्यावर थोडं लेट होणारच, मेजर हसत म्हणाले. गर्लफ्रेंड? शर्व विचार करत होता. हो, गर्लफ्रेंड, जी आता या हॉटेलच्या रूम नंबर 215 आहे. पण तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शर्व. असं कामाच्या वेळेस मुलीला घेऊन आलाय, मेजर म्हणालेत. सॉरी सर, पण तुम्हाला कसं कळलं सर, शर्वने विचारलं. सिनियर आहे मी तुझा, मेजर म्हणालेत. गर्लफ्रेंड नाही आहे ती माझी, बायको आहे ती. एकमेकांसोबत जास्त वेळ मिळत नाही म्हणून आणलं तिला सोबत, शर्व म्हणाला. व्हॉट? लग्न कधी झालं तुझं? मेजर म्हणालेत. कधीच झालंय सर, 3 वर्ष होतील आता, शर्वने उत्तर दिलं. मग हे ऑफिशियली डिक्लेअर का नाही केलं अजून? मला पण नाही सांगितलं तू. तुझा सिनियर म्हणून नाही, तर तुझ्या मित्राचा बाप आणि तुझ्या बापाचा मित्र म्हणून तर सांगायचं ना. निखिल पण काही बोलला नाही मला, मेजर म्हणालेत. सॉरी सर, ॲक्च्युली कोणालाच सांगितलं नाही आहे अजून. निखिलला पण माहिती नाही आहे. आता तो जर्मनीवरून परत आला की भेटवेल मी त्याला माझ्या वाईफसोबत, शर्व म्हणाला. ओके, आणि मला केव्हा भेटवशील? एक काम कर, आताच तिला घेऊन घरी चल. निखिलची मॉम खुश होईल तुला आणि तिला पाहून, मेजर म्हणालेत. आज नको सर, निखिल आला की येतो ना मी. आणि सर, तुम्हाला पण तेव्हाच भेटवतो. आता तुम्ही मला काही खास कामासाठी बोलावलेलं न, शर्व म्हणाला. हो, एक मिशन आहे तुझ्यासाठी, मेजर म्हणालेत. पण सर, मी सुट्टीवर आहे, शर्व डोळे बारीक करत म्हणाला. कॅन्सल झाली तुझी सुट्टी, मेजर तेवढ्याच कॅज्युअली म्हणाले. पण का सर, शर्व नाराज होऊन म्हणाला. कारण हे मिशन देशाच्या आंतरिक सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईसाठी पण. तू या मिशनसाठी एकदम परफेक्ट आहेस. तसं तर मी पण असणार आहे आणि आपली टीम पण असणार आहे. तरीही मुंबईची लोकल पोलीस यंत्रणेची आपल्याला हेल्प लागणार आहे. हे केंद्र आणि राज्य दोघांचं जॉईंट मिशन असणार आहे. अजून एक, यात काही प्रमाणात राजकीय हस्तक्षेप पण होऊ शकतो. बाकी सर्व डिटेल्स तुला मिळेलच. आता 2 दिवसांनी दिल्लीवरून टीम येईल, जी तुझ्या अंडर काम करेल. मग काही प्रॉब्लेम आहे का तुला? मेजर भराभर बोलत होते. मुंबईत काम करायचं आहे म्हणजे मी माझ्या घरी राहू शकतो ना, शर्व म्हणाला. हो, मेजरने होकार दिला. ओके, थँक्यू सर. बाकी मिशनप्रमाणे या मिशनला पण सक्सेस मिळेल सर, डोंट वरी, शर्व म्हणाला. हीच अपेक्षा आहे मला, मेजर हसून म्हणालेत. अजून काही वेळ बोलून मेजर राम तिथून निघून जातात. शर्व रूममध्ये येतो. अमू मस्त झोपलेली होती. त्याने काही वेळ वाट पाहिली, मग अमूला उठवलं. अमू डोळे चोळतच उठली. अगं, रात्र नाही आहे, किती झोपते? चल जा, फ्रेश होऊन ये. परत जायचंय की राहायचं आज इथेच, शर्वने म्हटलं. नाही, म्हणजे घरीच जाऊया. मी आलेच फ्रेश होऊ. प्लीज कॉफी ऑर्डर करा ना, अमूने म्हटलं. ओके मॅम, शर्व. अमू फ्रेश होऊन येते तोपर्यंत कॉफी पण आलीच होती. शॉपिंगला जायचं का? मग आधी
थोडं फिरूया इथे आणि मग निघू. शर्वने म्हटलं. मला नाही करायची शॉपिंग, अमूने म्हटलं. शॉपिंगला नकार? कमाल आहे, शर्व आश्चर्याने म्हणाला. शॉपिंगला नकार नाही आहे, फक्त इथे नाही करायची, मुंबईला करू. आता तर मला फक्त फिरायचं आहे, छान निसर्ग सौंदर्य बघायचं आहे, अमूने म्हटलं. ओके, चल मग तुला मस्त जागा दाखवतो, आवडेल तुला, शर्वने म्हटलं. हो, अमूनेही होकार दिला. जरा वेळात ते दोघे निघाले. शर्वने काही अंतर गेल्यावर कच्च्या रस्त्यावर बाईक वळवली. अरे, इकडे कुठे जातोय आपण, शर्व, अमूने आजूबाजूला बघत म्हटलं. तुला घेऊन जातोय मी, सर्वांपासून दूर, जिथे कोणीच नसेल, फक्त तू आणि मी, बस, शर्वने म्हटलं. अच्छा, चालेल मला, पण असं आहे का कोणतं ठिकाण, अमू विचार करत म्हणाले. तसं कठीण आहे असं ठिकाण भेटणं, पण अशक्य नाही आहे. मग खरंच येणार का माझ्यासोबत, शर्वने म्हटलं. बघू, माझा मूड असला तर येईल, अमू म्हणाली. हो का, शहाणी आहेस पक्की. चला उतरा, आलं आपलं ठिकाण. इथे काही वेळ घालवू आणि मग निघू, शर्वने म्हटलं. पण इथे काय आहे विशेष, असं काहीच तर दिसत नाही आहे, अमूने म्हटलं. अगं चल तर आधी, शर्व म्हणाला. शर्व तिला छोट्या टेकडीच्या पलीकडून थोडं आत घेऊन गेला. तिथे आत गेल्यावर खूप छान छोटासा ओढा वाहत होता. त्या ओढ्याच्या बाजूला पुरातन काळातील महादेवाचं एक मंदिर होतं. पूर्ण काळ्या दगडात बनलेलं मंदिर खूपच छान दिसत होतं. सूर्याच्या किरणे त्या मंदिरावर पडल्याने ते मंदिर चमकत होते. मोठी मोठी झाडे होती, त्यावर पक्षी छान आवाज करत उडत होते. ओहो, भारी, खूपच छान, मस्त आहे खूप, अमू उड्या मारत म्हणाली. आवडलं ना तुला, शर्वने म्हटलं. हो, खूपच, मला खूप आवडतं अशा ठिकाणी फिरायला, खूप आवडतं. थँक्यू, मला इतक्या छान ठिकाणी आणल्याबद्दल, अमू म्हणाली. शर्व तिलाच बघत होता. ती त्या सुंदर वातावरणात खूपच छान वाटत होती त्याला. चल मंदिरात जाऊन येऊ, शर्वने तिचा हात पकडत म्हटलं. अमू आणि शर्व मंदिरात गेले. आतमध्ये गेल्यावर त्या दोघांनी महादेवाच्या पिंडीसमोर मनोभावे हात जोडले. जरा वेळाने ते बाहेर आलेत. काय हो, हा परिसर इतका छान आहे, पण इथं कोणीच कसं नाही, मंदिरात पण कोणीच नाही आहे, अमू विचार करत म्हणाली. अगं, मंदिर गावापासून लांब आहे, म्हणून पुजारी सकाळी येऊन जातात फक्त, आणि इथली लोकसंख्या पण तशी कमीच आहे. शिवाय जास्त कोणाला माहिती नसल्याने इथे जास्त कोणी येत नाही, शर्वने म्हटलं. ओके, पण मला तर खूप आवडलं, चला त्या ओढ्याकडे जाऊया, अमू शर्वला म्हणाली. अगं हो, सांभाळून, शर्व तिच्या मागे जात म्हणाला. अमू धावतच तिथे गेली. किनाऱ्यावर गेल्यावर तिने मस्ती करत शर्वच्या अंगावर पाणी उडवायला सुरू केलं. अगं, काय करतेय, थांब, शर्व अमूचा हात पकडत म्हणाला. अमू खळखळून हसत होती. अमूने तिचा हात सोडवत परत त्याच्या अंगावर पाणी उडवलं. तिचं ते मनमोहक हसणं, तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या तिच्या केसांच्या बटा, तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला तसं स्वतःकडे पाहताना बघून ती थोडी बाजूला गेली. तो पण हळूहळू चालत तिच्याकडे जायला लागला.
अमूला त्याची ती नजर वेगळीच वाटत होती. तिचं हसणं आता बंद झालं होतं. अहो, चला ना, जाऊया. त्याला तिच्याजवळ येताना पाहून ती म्हणाली. पण शर्व तर तिच्यात हरवला होता. त्याने तिचा हात पकडून तिला जवळ खेचलं. अमू जरा घाबरलीच. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ होता. तो एकटक तिच्या डोळ्यात बघत होता. त्याने हळूच तिच्या केसांच्या बटा कानामागे केल्या. तिच्या गालावरून अलगद हात फिरवला. त्याच्या त्या स्पर्शाने अमू थंडच पडली. तिच्या अंगातील शक्तीच निघून गेल्यासारखं वाटलं तिला. त्याने हळूच तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा नेला. आता त्याचा श्वास तिला जाणवत होता. तिच्याकडून नकळतच डोळे मिटले गेले. तसं त्याने हळूच तिच्या होठांवर त्याचे होठ टेकवले. ती तशीच उभी होती. तिच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने तो जरा मागे झाला. तसं अमूने डोळे उघडले आणि पटकन त्याला ओढून त्याच्या ओठांवर किस केलं. त्याचे तर डोळेच मोठे झाले. ती लाजून जायला लागली. तसं त्याने परत तिला जवळ घेऊन तिच्या होठात होठ घातले. आता ती पण त्याला प्रतिसाद देत होती. बराच वेळ ते दोघे सर्व जग विसरून एकमेकांना किस करत होते. त्यांना श्वास अपुरा पडायला लागला तसं ते बाजूला झालेत. अमू मोठ्याने श्वास घेत त्याला बिलगली. शर्वने पण तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि तिच्या केसात हात फिरवून तिला शांत करू लागला. काही वेळातच ती व्यवस्थित भानावर आली. तिने हळूच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो सुद्धा तिच्याकडेच बघत होता. आवडलं? परत करायचं? त्याने तिला डोळा मारत विचारलं. त्यावर तिने परत लाजून तिचा चेहरा त्याच्या छातीवर ठेवला. वेडू, किती लाजतेस? शोभत नाही तुला असं लाजणं. तू तर असं बिनधास्त येऊन किस करायला पाहिजे मला. काय? शर्वने म्हटलं. हट, काही पण तुमचं, अमू म्हणाली. अगं खरंच, हक्क आहे तुझा. आणि थँक्स मला इतकी गोड फिलिंग्स दिल्याबद्दल. फायनली माझ्या लाईफमधील फर्स्ट किस केला मी, तो पण माझ्या स्वीट बायकोला. खूप खुश आहे मी. शर्व तिच्या लाल झालेल्या होटांना पाहत म्हणाला. खरंच तुमचा फर्स्ट किस होता? अमू आश्चर्याने म्हणाली. हो, शर्वने उत्तर दिलं. माझा पण, अमू म्हणाली. माहिती मला, वेडी, शर्व हसत म्हणाला. पण तुम्ही आजपर्यंत कोणालाच किस केलेलं नाही, कसं शक्य आहे? अमू त्याला चिडवत म्हणाली. तू नव्हती न भेटली मला म्हणून. हां, तसं किस करायला थोडं लेटच झालं. पण आता मला हे तुझे होठ वेड लावत आहे. सर्व टाईम कव्हर करेल मी आता, शर्व तिच्याकडे येत म्हणाला. नाही हं, दूर राहा, अमू म्हणाली. आता का दूर राहू? हं? या होटांचा गोड रस रोज प्यायचा आहे मला. सोडणार नाही आहे मी, शर्व म्हणाला. प्लीज नको ना, घरी जाऊया, अमू बारीक चेहऱ्याने म्हणाली. ओके, शर्व तिचा चेहरा बघत म्हणाला. ते दोघे तिथून निघाले. अमू आता पण त्याला बिनधास्त बिलगून बसली होती. अंधार होता होता ते मुंबईत आलेत. शर्वने तिला तिच्या घरी सोडले. त्याची इच्छाच नव्हती तिला सोडायची, पण नाइलाजाने त्याने तिला सोडलं आणि तो देशमुख निवासमध्ये आला. शर्व आणि अमूचा पहिला किस. आज तर सर्व काही गुलाबी गुलाबीच दिसतंय सगळीकडे. त्याच आनंदात तुम्ही पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.